Suswagatam. I request Shobha Nair Madam and Karandikar Madam to come on the stage for Nataraja Puja. दीप प्रज्वलनानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजचे सर्व सन्माननीय अतिथी या ठिकाणी हजर झालेले आहेत. दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. सिनेतारिका सोनाली बेंद्रे, आमचे गुरु रामनाथ अय्यरजी, गुरु सेतु माधवन, नायर मॅडम, डे मॅडम, नटराजाची पूजा संपन्न झाली आहे. या विद्यार्थिनी शांभवी, जुही आणि मृदुला आपल्या आलेल्या सर्व नातेवाईकांचे आशीर्वाद घेणार आहेत, त्यांना नमस्कार करणार आहे. हे ईश्वराने दिलेलं देणं आहे नृत्याचं, त्यामध्ये सफलता लाभावी यासाठी सर्वांचे आशीर्वाद, गुरूंचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद. सर्व सन्माननीय अतिथींच्या सोबत या तिन्ही विद्यार्थिनी देवादिदेव नटराजाची मनोभावे पूजा करतायत. गुरु रामनाथ अय्यर, गुरु सेतु माधवन सर, आजचे अतिथी शोभा नायर मॅडम, रूपदे मॅडम आणि सर्वांना परिचित असणाऱ्या सोनाली बेंद्रेजी, या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत हा आजचा पूजेचा सोहळा संपन्न होत आहे. अरंगेत्रम याचा अर्थ पहिला रंगमंच प्रवेश. या रंगमंच प्रवेशाला अनेक वर्षाची साधना, नृत्य साधना आवश्यक असते. गुरूंच्या जेव्हा मनात येतं की आता या विद्यार्थिनी तयार झालेल्या आहेत रंगमंच प्रवेशाला, तेव्हा गुरु त्यांना अरंगेत्रमसाठी परवानगी देतो.
10 वर्षाची ही साधना या तिन्ही विद्यार्थिनींनी केलेली आहे. नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतनचं हे 25वे अरंगेत्रम आहे. 25th अरंगेत्रम. Nalanda Bharatnatyam has been established in 1980 with Guru Savivarya Kulkarni as our mentor. 28 वर्ष सातत्याने नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतन आपला ठसा ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उमटवत आहे. मी आजची निवेदिका प्राजक्ता भिडे तिला निवेदन करतोय की या सर्व लोकांचं स्वागत करावं. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवतेस विनम्र अभिवादन करून नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतन सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करीत आहे. रसिक हो, आज या तिन्ही नृत्यांगना माननीय गुरु के शोभना यांच्या आणि गुरुनाम गुरु अर्थातच नटराजाच्या आशीर्वादानं आपल्यासमोर त्यांचा पहिला नृत्याविष्कार सादर करतील. अशीच ही भारतीय वैदिक परंपरेतील गुरु शिष्य परंपरा, जिथं गुरुमुखातूनच जगत कल्याणाच्या रूच्या शिष्यांनी आत्मगत केल्या. शिष्याची आपल्या गुरुवर असणारी अढळ श्रद्धा आणि भक्ती अशा एका आध्यात्मिक पातळीवर यावी लागते की गुरु आपल्याकडचं अलौकिक ज्ञान भांडार कृतकृत्य होऊन खुलं करतो आणि मग शिष्यही त्याच तन्मयतेनं एकरूप होऊन ते आत्मसात करतो. रसिक हो, हे नातं आजच्या धकाधकीच्या काळातही आपल्याला दिसून येतं आहे, जे आज माननीय गुरु के शोभना आणि या तिन्ही नृत्यांगनांमध्ये आपल्याला जाणवतं आहे. गेली 28 वर्ष गुरु के शोभना नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतनच्या माध्यमातून विद्यार्थिनींना भरतनाट्यमचं शास्त्रोक्त शिक्षण देत आहेत. मुंबई विद्यापीठातनं भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी माननीय गुरु राजलक्ष्मी यांच्याकडे भरतनाट्यमचे तर माननीय गुरु सेतू माधवन यांच्याकडे दाक्षिणात्य संगीताचे धडे गिरवले. गुरु के शोभना या विविध कला महोत्सव, पंडित राम मराठे महोत्सव यात सहभागी झाल्या. महाराष्ट्र कला निकेतनच्या समारोहात त्यांनी सुवर्ण तुळा हे नृत्यनाट्य सादर केलं. रसिक हो, आजच्या या अरंगेत्रममध्ये या तिन्ही नृत्यांगनांचे कष्ट आणि त्यांची नयनरम्य अदाकारी आपण पाहालच, पण या गाण्यांचं जे अप्रतिम कोरिओग्राफिंग केलं आहे अशा गुरु के शोभना यांच्या कौशल्याला दंडवत. त्यांनी कृष्णसुदामा, मोहिनी अट्टम, दशावतार यासारखी अनेक नृत्यनाट्य तर विविध भाषिक साहित्यावर अनेक काव्यचित्रनाट्य रचली आहेत. नुकतीच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष माननीय मधुमंगेश कर्णिक यांच्या कवितावर त्यांनी चिनूरची रचना केली. दोनदा ज्यांना ठाणे गुणीजन पुरस्कारानं आणि अत्यंत प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं अशा माननीय गुरु के शोभना यांच्या नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतन या संस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ॲप्रिसिएशन ट्रॉफी मिळाली असून आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धात संस्थेचा नृत्याविष्कार प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. नुकताच त्यांना गुरु प्रतिष्ठानचा समाजरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. तर संस्थेची लेडी स्पेशल बॅच आज अरंगेत्रमच्या उंबरठ्यावर उभी आहे.
आज आपल्या इथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मीडियम हायस्कूल ठाणे या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय मंगला करंदीकर आलेल्या आहेत. आपण टाळ्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करूया. श्रीमती व श्री माधव सोमगिरे, श्रीमती साधना चौधरी यांच्या कन्या कुमारी शांभवी, कुमारी मृदुला आणि कुमारी जुही आज या रंगमंदिरात भरतनाट्यम अरंगेत्रम साकारणार आहेत. शांभवी, मृदुला, जुही या माननीय गुरु के शोभना यांच्या शिष्या. या तिघींनीही गुरु के शोभना यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचं प्रशिक्षण अगदी पहिल्या इयत्तेपासून सुरू केलं. सातत्यानं 10 वर्ष भरतनाट्यमच्या नाना अंगांचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. मेहनत, सततचा रियाज, आईवडिलांचं प्रोत्साहन यामुळं आज त्या हा सोनेरी दिवस अनुभवत आहेत. अशा या तिन्ही गुणी नृत्यांगनांशी थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते. कुमारी शांभवी. कुमारी शांभवी ही 6व्या वर्षापासून माननीय गुरु के शोभना यांच्याकडं भरतनाट्यम शिकत आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ऑफ ठाणे या शाळेची ही विद्यार्थिनी पुढच्या वर्षी म्हणजेच मार्च 2010 मध्ये 10वीची शालांत परीक्षा देणार आहे. 4थ्या वर्षापासून ती माननीय श्री सतीश जाधव यांच्याकडं जिम्नॅस्टिक्स शिकत आहे. शांभवीनं मल्लखांबात राज्य पातळीवरील स्पर्धात यश मिळवलं. होमी बाबा, संबोध यासारख्या स्पर्धा परीक्षात सहभागी झालेल्या शांभवीला रांगोळी, स्विमिंग याची आवड असून कुमारी शांभवी हिनं करिअरसाठी सुद्धा भरतनाट्यमचीच निवड केली आहे. कुमारी मृदुला 7व्या वर्षापासून माननीय गुरु के शोभना यांच्याकडं भरतनाट्यम शिकत आहे. माननीय श्री राजू तुरालवार यांच्या चिल्ड्रन थिएटरच्या बालनाट्यात गेली 9 वर्ष तिनं 20हून अधिक भूमिका साकारल्या आहेत. दूरदर्शनच्या दमदमादममध्ये सहभागी झालेल्या मृदुलाला भरतनाट्यम बरोबरच साल्सा, लोकनृत्य, कथक याची आवड आहे. चित्रकला, रांगोळी, बास्केटबॉल, कराटे, जलतरण यात तिनं प्रावीण्य मिळवलंय. विविध सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या मृदुलाला गेल्या वर्षी 10वीत 82% मार्क मिळाले. सध्या मृदुला मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयात शिकत आहे. रसिक हो, नटराजाच्या मूर्तीत ज्याप्रमाणे पाय आणि हातांच्या स्थितीतून मूलभूत अवस्थातला समतोल साधलेला असतो, तसाच समतोल, अगदी तसाच समतोल आपल्या या कलेतील प्रावीण्याबरोबरच रूढार्थानं जे लौकिक शिक्षण मानलं जातं त्यातही साधल्याचं मृदुलाने दिसतं. कुमारी जुही 6व्या वर्षापासून माननीय गुरु के शोभना यांच्याकडून ती भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेत आहे. ठाण्याच्या हॉली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी असलेली जुही शांभवीप्रमाणेच पुढच्या वर्षी म्हणजेच मार्च 2010 मध्ये 10वीची शालांत परीक्षा देणार आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती धारक जुहीची शैक्षणिक प्रगती उत्कृष्टच. वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला, मार्शल आर्ट्स, कराटे यात तिनं यश मिळवलंय. पर्यटन आवडणारी जुही कविताही लिहिते.
कम्प्युटर सायन्समध्ये तिला विशेष रुची असून गेली 3 वर्ष जुही जपानी भाषा शिकीत आहे. आजच्या या अरंगेत्रमधनं या तिघींची नृत्य आराधना सफल होवो, त्यांना या गुरूंचे नृत्य रसिकांचे आशीर्वाद मिळोत ही शुभकामना. नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतन परिवाराचे त्यांना शुभाशीर्वाद. रसिक हो, अरंगेत्रम म्हणजे पहिला परिपूर्ण नृत्याविष्कार. अरंगेत्रम म्हणजे गुरुप्रसाद. अरंगेत्रम म्हणजे रंगदेवतेची महापूजा. अरंगेत्रम म्हणजे गुरुचा आशीर्वाद आणि रसिकजनांची मान्यता. भारतीय संस्कृतीशी 2000 वर्ष जुनी प्राचीन परंपरा. तमिळ महाकाव्य सिलापड्डीकरममध्ये अरंगेत्रमचा उल्लेख आहे. आजच्या या मंगल सोहळ्याची सुरुवात गणेश आवाहनाद्वारे माननीय गुरु श्री सेतुमाधवन करीत आहेत. सादर आहे स्वर आवाहन. जनपाल श्री गणनाथ गंगाधर सुतालंबोदर. श्री जनपाल श्री गणनाथ गंगाधर सुतालंबोदर. श्री जनपाल नारद वंदित पाद सरसिज वदन सुंदर गात्रा नमो नमः. नारद वंदित पाद सरसिज वदन सुंदर गात्रा नमो नमः. पाल श्री गणनाथ गंगाधर सुतालंबोदर. जनपाल मदन कंडे पर मद गज मदन शुभदर चरित मनोहर. मदन कंडे पर मद गज मदन शुभदर चरित मनोहर. माधव मानस आमोद कारण श्री जगदीश्वरी नंदन. माधव मानस आमोद कारण श्री जगदीश्वरी नंदन. श्री जनपाल श्री गणनाथ गंगाधर सुतालंबोदर. श्री जनपाल नमो स्वररूपी आवाहनाद्वारे सर्व वातावरण मंगलमय झालंय. रंगमंदिरात प्रणवाकृती गणेशाचं आगमन झालंय. त्याच्या साक्षीनं कुमारी मृदुला
कुमारी शांभवी आणि कुमारी जुही सादर करीत आहेत पुष्पांजली. या पुष्पांजलीद्वारे रंगमंचाची पूजा, अष्टदिक्पालांची पूजा, वाद्यपूजा आणि गुरुपूजा त्या साकारतील. ही पारंपरिक पूजा झाल्यावर नृत्याचा देवाधिदेव आद्य नृत्याचारी अशा नटराजाचं आवाहन त्या नटराज वंदनेतून साकार करतील. नटराज ब्रह्मांड ही त्याची नृत्यशाला. नटराजाचं नृत्यस्थान असलेलं चिदंबरम हे ब्रह्मांडाचं केंद्र. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं प्रत्येकाच्या हृदयात चिदंबरम आहे. जेव्हा त्याचं नृत्य सुरू होतं तेव्हा त्याच्या नृत्याच्या झंकारानं सर्व विश्वव्यापाराला गती मिळते. आणि जेव्हा ते विराम पावतं तेव्हा हे चराचर विश्व आपल्या सामावून घेऊन तो एकटाच आत्मानंदात निमग्न होऊन राहतो. या नटराज वंदनेनंतर गणेशाचं आवाहन विघ्न विनाशक या नृत्य